श्री गुरुदत्त चौठावीराव मानकुले या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण युसेनच्या माध्यमातून केलं जात आहे. सेकंड सेमीफायनल कडे आपण बोलूया. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला ऐगावदेवी या पिछ्या संघाच्या संघटकाने आणि आता मात्र सलामीची जोडी देखील मैदानामध्ये या एंटर झालेले आहे. आदित्य आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज विनय. आदित्य आणि विनय ही जोडी मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दीपेश माली पहिले षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यशपाल माली ज्याच्या नावाने या मैदानावर मॅजिक बॉक्स देखील आपण पाहतोय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बेट केलेला आहे. चांगले दोन चेंडू हाताळताना गोलंदाज दीपेश माली पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या आईगावदेवी पेशवे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुल या दोन संघामध्ये. इथे लॉफ केला चेंडूला लॉफ लेट फटका. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सलगचे दोन चेंडू निर्धाव आणि त्यानंतर एक मोठा फटका मॅक्झिमम आपण पाहतोय. या इनिंग मधील पहिला षटकार फलंदाज आदित्यच्या बॅट मधून. गतीमध्ये परिवर्तन मात्र पंचाचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्याचा वाटच्या रूपाने चेंडूला आपटे देण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 7 वर. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या आईगावदेवी पिसे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुल या दोन संघामध्ये. पहिले षटक प्रगतीपथावर दीपेश माली पहिले षटक तोलतोय. इथे मात्र झेलची संभावना आहे. झेल ड्रॉप केला जातोय. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलंदाज पूर्ण होतो आणि सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 8. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी धावसंख्या सिंगल 9 वर पोहोचते. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या पिसे विपक्ष मानकुले या दोन संघामध्ये. आपल्या घरच्या मैदानावर मानकुले संघ खेळताना इथे या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आईगावदेवी पिसे हा संघ.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेले पहिल्या षटकात समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद आणि आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज तकदीर माली. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न वेग वाढवताना आपण बघतो फलंदाजाला फॉलो केलं होतं. जो स्टान्स घेतला होता ओळखला होता गोलंदाज तकदीर मालीने आणि थोडासा चेंडूचा वेग देखील वाढवला होता. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातो. या बॅकवर्ड स्क्वेअर मधून रचनात्मक शॉट आपण बघतो फलंदाज आदित्यच्या बॅट मधून हा षटकार. या 6 संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 6 पोहोचते या आईगावदेवी पिशा संघाची. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका मात्र क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षक करताना उमेश पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेनी या आईगावदेवी पिशा संघाची धावसंख्या 19. इथे खोलवर डब्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला मध्ये कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आणि एक धावने संघाची धावसंख्या 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना बीट होतोय. इस्ट्रिक्षक मात्र इस्ट्रिक्षच्या मागे चेंडू अडवला जातोय. बाहेरचा इशारा अवांतर धाव बाहेरच्या रूपाने 21 धाव 21. समोर खेळले आहे चेंडूला दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज आदित्य हा रनआउट होतोय. पहिला हादरा बसतोय आईगावदेवी पिशा संघाला फलंदाज आदित्यच्या रूपाने. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर आईगावदेवी पिसे संघाची धावसंख्या स्कोरवर 22 धाव 11ची सरासरी प्रति षटक मागे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये 12 धावाने संघाची धावसंख्या 22 एक बाद. गोलंदाज हरीश पाटील यावेळी फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक चेंडू निघून जातोय. या लॉंग ऑन सीमा पार फुलटॉस और फुल टोल वसूल षटकार.
शेवटचे षटक देण्यासाठी आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामना करत फलंदाज साहिल. फ्लॅन मेस इथे मात्र बीट केलेला आहे पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू खूपच कमजोर होता, खरं तर फुलटच चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार देखील घेतला होता आणि या चेंडूवर मात्र कमबॅक करताना गोलंदाज हर्ष पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिस टाइम, झेल ड्रॉप आणि ते देखील दीपेश मालीच्या हातातून. विश्वास बसत नाही, नक्कीच आपण पाहतोय. दक्ष भगत नक्कीच अचूक नक्कीच हे टिपले गेलेले आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे अगदी सहज सोबत झेल होता, मात्र हातामध्ये चेंडू ठेवू शकला नाही. जीवदान मिळतो फलंदाजांना, जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतोय. आठपडे अंदाजामध्ये फटका केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. दीपेश एका हाताने चेंडू उचलतोय, फेकी करतोय, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. आता इथे देखील 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. 32 धाव 32. इथे इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, सुरेख झेल तिथे पकडला जातोय कव्हर रिझन मध्ये उमेशच्या माध्यमातून आणि दुसरा फलंदाज आई गावदेव पिशा संघाचा झेलपाच रूपाने बाद होताना. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 32. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय आई गावदेवी पिशा संघ सेकंड सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. न्यू बॅटर जयेश, तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज हरेश. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. डीजे अभि देखील रोमॅन्टिक मूड मध्ये आहेत, जणू काही त्यांचा प्रेमभंग झालेला आहे. फलंदाज बाद आहे या लेगबाजच्या रूपाने. नक्कीच ही धाव देखील पूर्ण केली गेली आहे. एक रन आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त. निर्धारित 3 षटकामध्ये आई गावदेव पिशा संघाने धावपलकी धावा चुकलेल्या त्या 33-11च्या सरासरीने आणि 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे एकविरा मानकुली या संघासमोर विजयासाठी. मानकुली संघ या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे सेकंड इनिंग मध्ये करेल मानकुली संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि हे आव्हान ऐकूया आपण. नक्कीच या स्पर्धेचं खरं तर आव्हान नव्हतं, समालोचनाचं ते स्वीकारलेलं आहे आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सरांने. त्यांच्याच आवाजातून आपण दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकूया.
खूप खूप धन्यवाद कॅम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर आणि आमचे डीजे आबी की जिथे दुसऱ्या सेमीफायनलमधून एकविरा मानकोली संघाला विजयासाठी धावा बनवायच्या 34 या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जॉली कामतगार हा संघ जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीमला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. बघूया 3 ओव्हरचा सामना आणि 34 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एकविरा मानकुली टीम संघाकडून तकदीर माली आणि दीपू मालीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. गोलंदाज गावदेवी पिसे संघाचा जयेश शेलार की जयेश शेलारनं झुंजार कोलशेत या संघाच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी केली होती. बघूया मानकुली संघासमोर आता 3 ओव्हरमध्ये 34 थांबवायचे आहेत गावदेवी पिसे संघाच्या गोलंदाजांना आणि पहिली ओव्हर घेऊन आले जयेश शेलार. दीपू माली पहिला चेंडू दीपू मालीसाठी आणि अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू सोडला. अगदी जयेश शेलारनं पहिला चेंडू आलाय डॉट. दीपू मालीने देखील पहिलं ओव्हर गावदेवी मानकुली संघाकडून टाकताना पहिले 2 चेंडू डॉट टाकले होते. तर इथे दीपू मालीला जयेश शेलारनं सेकंड इनिंग मध्ये पहिला चेंडू डॉट टाकलाय. हा चेंडू इथे फटका हा नक्कीच फसला होता. इथे प्रयत्न बघा अतिशय चांगले प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडू अगदी ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग रिजन मध्ये आणि दीपू मालीच्या बॅट मधून आलाय हा पहिला नशिबाचा चौकार. बघूया 4 धावेनं एकविरा मानकुली टीमसाठी सामना सुरू झालाय का, कारण की ती नशिबाची साथ देखील दीपू मालीला आणि एकविरा मानकुली टीमला लाभलेली आहे. हा चेंडू सुरेख होता. वाईट यॉर्कर चेंडूचा सन्मान केलाय. एक सिंगल धाव इथे दीपू मालीनं कंप्लीट केली. पहिल्या 3 चेंडू मध्ये आले 5. 34 बनवायचे आहेत. तकदीर माली त्या चेंडू आलाय वाईट. नक्कीच पहिला अतिरिक्त वाईट चेंडू जयेश शेलारनं तकदीर माली समोर फेकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 6. 5 वर दीपू. 3 चेंडू मध्ये तकदीरला खातं खोलायचं आहे. स्टेप मध्ये चुकलेत गोलंदाज जयेश शेलार. चांगला चेंडू तकदीरला बीट केलाय. एक चेंडू दीपू मालीला देखील जयेश शेलारनं या ओव्हर मध्ये डॉट टाकलाय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 वाईट, 2 डॉट, 1 चौकार, 1 सिंगल अशा 6 धावा खर्च केलेत जयेश शेलारनं. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. मात्र तितकाच चांगला चेंडू ऑन दी ऑफच्या अंदाजानं खेळलाय तकदीर मालीनं. लॉंग ऑफ रिझन मधून चेंडूला उचलीपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय
आणि एक चौकारासह आतापर्यंत जय शेलारनं 7 धावा खर्च केलेत. हा चेंडू कमी गतीनं सोडलाय. इथे देखील दीपोला बीट केलाय. काय चांगली गोलंदाजी बघा. चौकार दुसऱ्या चेंडूवर आला, मात्र त्यानंतर 4 चेंडूमध्ये आपण पाहिला तर एक वाईट आणि 2 सिंगल असे 4 चेंडूमध्ये 3 आणि पहिल्या 2 मध्ये होते 4 असे एकूण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा जय शेलारनं खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी. बारा मध्ये 27. केस आपण पाहिलं तर पहिल्या सेमीफायनल सामन्यातून 32 धावांचं लक्ष होतं जय बजरंग मिनिश 11 कारिवली टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा जॉली कामतगर टीमच्या गोलंदाजाने डिफेंड केल्या. त्यामध्ये नक्कीच आपण ओम पाटील याचा उल्लेख केला. चांगली गोलंदाजी केली. काय सुरेख चेंडू. पियुष पाटील अकरा चेंडू 27. पियुष पाटीलला दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 रन केल्यापासून चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिले 2 सामने सोडले तर अतिरिक्त एक चेंडू सोडले होते. ते अजून एक तेज तर्रार भन्नाट वेग आहे. टप्पा देखील चांगला आहे. इथे तकदीर माली आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय. 3 डॉट 1 सिंगल. दीपू माली 4 चेंडू खेळलाय. 2 डॉट 1 चौकार 1 सिंगल. अशा दीपूनं 5 आणि 1 तकदीरनं आणि 1 धाव वाईट. म्हणजे 8 चेंडू मध्ये फक्त 7. आता 10 मध्ये बनवायचे 27. इथे दांडी दांडी गोल. तकदीर मालीचा विकेट. काय पियुष पाटीलला गोलंदाजी केलेली आहे. 12 मध्ये 27चं लक्ष असताना पहिले 3 चेंडू तकदीर मालीला आणि अखेरकार 2 डॉट टाकून तकदीर मालीची विकेट देखील पियुषने घेतलेली आहे. मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर सौरभ माली एकविरा मानकुली संघाचा संघनायक. पहिल्या 9 मध्ये आलेत 7 आणि आता उर्वरित 9 मध्ये बनवायचे 27. म्हणजे प्रति ओव्हर आपण चेंडू गणित पाहिले तर 3 धावांचं गणित येऊन थांबलाय. बघूया पियुष पाटील जय शेलार आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्या नरेश की मानव. नऊ चेंडू 27 धावा. इथे हा चेंडू कव्हर खाली क्षेत्रामधून उचललाय. पंचांचा निर्णय तो लेग बाईज. चौथ्या चेंडूवर पहिली लेग बाईच्या स्वरूपात पियुष पाटीलनं 1 सिंगल धाव खर्च केलेली आहे. आता धावसंख्या पोचले ती 8 वर. पहिल्या 10 चेंडूमध्ये 8 आणि आता उर्वरित 8 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे 26.
बघूया दीपू माली आहे मैदानामध्ये. दीपू मालीसाठी देखील सुरेख चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी करतोय पियुष पाटील, वा. गावदेवी पिसे टीम ना झुंजार कोलशेतला पराभूत केलं. ऋषी 11 निंबवली संघाला पराभूत केलं. मेगा वाघवील टीमला पराभूत केलाय. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पहिला अतिरिक्त वाईट चेंडू आपण पियुष पाटीलचा दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलाय. धावसंख्या 9. फक्त एक चेंडू आहे. ओव्हर नंबर 2चा 7 मध्ये 25 धावा अजूनही मानकोली टीमला बनवायचे आहेत अंतिम फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. हा फटका देखील दीपूच्या बॅट मधून हवा तसा आला नाहीये. फक्त एक सिंगल. 2 ओव्हर, धावसंख्या 10. आता 10 झालेत आणि अजूनही बनवायचे आहेत 24. 4 ठोकायचे आहेत. मात्र दीपू माले तोपर्यंत नक्कीच एकविराट टीमला अशा अपेक्षा असेल, कारण की दीपूनं असे बरेचसे कारनामे केलेले आहेत. म्हणून ते गावदेवी पिसे संघाला देखील दीपूची धडकी थोडीशी असेल नक्कीच. बघूया नरेश की मानव, मानव की नरेश. पहिल्या 2 गोलंदाजांना तर चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आले 3, 2. एक वाईट आहे, एक सिंगल आणि एक लेग बाईस. 3 आलेत. सहा चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज मानव मात्रे. इथे नरेशला सांगितलं तू थांब. आता मानव फ्रेश झालाय. या आधीच्या सामन्यातून गोलंदाजी केली नव्हती. बघूया दीपू माली समोर मानव म्हात्रे ची गोलंदाजी कशी राहील. 6 मध्ये 24, पहिल्या 12 मध्ये 10 आणि शेवटच्या 6 मध्ये 24. पहिला चेंडू काय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आहे. 5 चेंडू मध्ये 24. इथे फटका फसलाय. इथे झेल ड्रॉप केलाय. मानव म्हात्रेनं एक सिंगल धाव दीपून कंप्लीट केली. फटक्यावर थोडासा नाराज आहे. केस आता 4 मध्ये 23 म्हणजे जवळजवळ आता 4 मध्ये 4 ठोकावेच लागतील. नक्कीच आमचे आर के महाराज देखील हा सामना पाहण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित राहीत. आज संपूर्ण वेळ त्याने स्पर्धेला दिली. चार मध्ये 23 सौरभ माली.
हा चेंडू आलाय वाईट आणि वाईटनं धावसंख्या पोचलेली आहे ती 12 14 मध्ये 12 आणि आता 4 मध्ये 22. हा फटका देखील अगदी कमजोर आहे. केस काय गोलंदाजी केली आज आणि काय फलंदाजी केली गावदेवी पिसे टीमनं. ज्या पद्धतीने गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित खासदार बाळेमामा चषकामध्ये ओमसाई पिसे संघाने कामगिरी केली होती, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे आज त्यांच्या पिसे रेग्युलरची टीम गावदेवी पिसेची आपण कामगिरी पाहतोय. अंतिम फेरीमध्ये बघूया इथून आता 3 मध्ये 23. आव्हान कठीण झालंय एकविरा मानकुली टीम साठी. मात्र फटका अगदी गोड आलाय दीपू मालीच्या बॅट मधून. नक्कीच उशिराने फटके आलेत. आमच्या आर के महाराज देखील बोलतात की हे फटक्यांची गरज आपल्याला सुरुवातीला होती. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 19. 2-15 आणि त्या फटका देखील चाललाय सीमा पार षटकार. एक चेंडू नक्कीच 9 धावा क्रिकेटच्या एका फटक्यामध्ये नाहीयेत. इथून जर सामना बघूया मानव म्हात्रे आणि हा फटका अगदी दीपूचा फसला इथे झेल टिपलाय. अखेरकार दीपूची विकेट मानव म्हात्रेने घेतली आणि सेकंड सेमीफायनल सामन्यातून गावदेवी पिसे टीमने विजय मिळवत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. अभिनंदन गावदेवी पिसे आणि हार्ड लक टफ लक एकविरा मानकोली. चला या जॉली कामतघर आणि गावदेवी पिसे टीम आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 20-25च्या अंतिम फेरीमध्ये 20 संघामधून 2 संघ दाखल झालेत. जॉली कामतघर आणि गावदेवी पिसे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. नक्कीच अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की या गावदेवी पिसे संघातून या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण आहे. चला या दोन्ही टीम चे संघनायक देखील आपण यायचे लगेच.